दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातरण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. ते कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. मी आहे मंडळी सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात. तर मंडळी, आजचा दिवसाची सुरुवात, मी जरी हसत असलो तरी दिवसाची सुरुवात काल संध्याकाळपासून काही चांगली नाही. जाऊ दे, ते दुःख मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. मी काय व्हिडिओ टाकला नाही, पण ती आठवण सतत राहते. तर असो मंडळी, आता सगळे समीक्षा पण नाराज आहे, जरा तनू पण नाराज आहे, गट्टूला आणि मला एवढं असं काय नाही, पण दोघं नाराज आहेत. मग जरा चला बोलू बाहेर जरा एक फेरफटका मारून येऊ बाजारात. आपला सगळ्यांनाच घेऊन चाललो आहे. आणि आज जरा हे बघा, इकडे पाठीमागे बघा, तुम्ही बघू शकत असाल, पाठीमागे बघा ढग जमा झालेत. बघ, दाखवतो तुम्हाला. हे बघा, काय ढग जमा झालेत. आता ॲक्च्युली 21 तारीख, आज 22 तारीख आहे. त्या जागेवर आम्ही आमच्या कासवाचं अंतिम संस्कार केले. असं तनू बघा, गट्टू बघा. पाऊस पडणार, हे जायला पाहिजे होतं ॲक्च्युली, नाही तर तसंच राहून जाईल. पाऊस लय पडणार आहे. आता जाळून टाकतोय, कारण पाऊस लय जमा झाला आहे. पडेल नाही पडेल तो भाग वेगळा, पण हे एकदा भिजलं ना परत जाणार नाही. आपल्याला हे जायचं होतं. हे आज सकाळी पण मी त्यात हिरवं लय काढलं आहे गवत. झाडांना वाफ नाही जाणार ना. त्याला काय 5 मिनटं लागतील जवळून जायला. अरे तिकडं ये तनू, पाठीमागे ओढ सगळं. भाजलात? हां, काटे लागले असेल लाजरीचे बघ. झाडाला वाफ नाही लागणार ना रे. आपल्या जागेची रक्षा करत त्याने म्हणजे आमचा कासव. लहान मुलांना काय वाटतं ना. ॲक्च्युली इथं जायला असतं ना संशा. इथं जायला असतं ना, किंवा वरती करून जायला असतं. ते घरपूस गवत पण जायला असतं. हां, तेच मंडळी आलो खेडला जाऊन, बाहेर ना फिरून आलो. आणि फिरून म्हणजे असंच गेलो बाहेर मामीकडे, गप्पा वगैरे मारल्या, जरा आलो, रिलॅक्स झालो. रिलॅक्स झालो. मी अजून दरवाजाच आहे, समोरचा सीन दाखवतो. तो सीन दाखवून बघायला जरा मस्त वाटतं इथनं. हा बघा, सूर्य गेला आहे सूर्य मावळतीला गेला आहे. बघा, पण कशी वाटते रंगछटा. आपल्याकडे दिवस उशिरा होता. आज संपूर्ण दिवसभर इथे ढगाळाचं वातावरण होतं आणि असं वाटलेलं एकदम पाऊस येईल, पण पाऊस जरा उलट्या, मला वाटतं आमच्या वरच्या साईडला पडला. सातारा जिल्ह्यात पाऊस पडला. आतून पण ढग आहेत, आभाळ आहे. मग समीक्षा, काय वाटतंय? छान वातावरण, छान वाटते, पण काय थोडंसं टेन्शन. असू दे, होईल. बसले आता मस्त. मी चाललो आता ऑफिसचं काम करायला. छान. त्यांनी ते बघा, देवाच्या पूजेसाठी फुलं काढून ठेवलेत. अजान चालले बघा मोहल्ल्यात ना. देवळेकर काका पण मुंबईला गेलेत. दवबिंदू पडल्यासारखा पाऊस थोडा आहे, म्हणजे असं जोरात नाही. हे बघा, म्हणजे हे कशावरनं बघा, आता मला तर अंगाला जाणवतं, पण तुम्हाला हे बघा, दवबिंदू आज पडला. महाबळेश्वरला वगैरे पडला पाऊस, चिपळूणला, पुण्यात.
इकडे ढग केले होते पण आता बहुतेक काय माहिती. हां हे बघा दिसत आहेत का. हां थेंब 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 वरून पडत आहेत. हां पाऊस झाला बंद. पाऊस काय पडला नाही. ते थेंब थेंब शिंपडत होता ते पण गेला. चला नाही आला ते पण बरं आहे. पण काय सांगता येत नाही, सकाळचं येईल त्याचा काय भरोसा नाही. तर मंडळी झालं आहे आपलं जेवण वगैरे. तुम्ही बघितलं नाही, आम्ही खेळला गेलो होतो, गप्पा वगैरे मारल्या आणि परत आलो. आणि त्याच्यानंतर ऑफिसचं काम होतं ते उरकलं आणि आता झोपायची तयारी म्हणजे 12 वाजून गेले, सगळे झोपले. मी आपला बसलो आहे बाहेर शांत आपला. मंडळी का तुमच्याशी एका गोष्टीवर आपलं बोलायचंच राहिलं, करंट अफेअर्सवर. सध्या एक नवीन पार्टी आली आहे, कॉक्रोच जनता पार्टी. मंडळी कॉक्रोच जनता पार्टी हे एक प्रतीक आहे, तरुणांच्या मधला रोष त्याचे हे प्रतीक आहे. आपल्या समाजातल्या उच्च अशा संघटनेकडनं जे सगळ्याच तरुणांना जर झुरळ असं संबोधलं गेलं तर मग ही झुरळ काय करणार. झुरळांकडनं रोजगार राहिला आहे ना, उद्योगाची संधी राहिली आहे, महागाई वाढत चालली आहे, पेपर फुटत आहेत. आता तर लोक पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर मारामाऱ्या करायला लागलेत. यादवी म्हणतात ना, एक यादवी माजणार आहे, माजू नये अशी इच्छा आहे. नक्कीच यादवी युद्ध माजू नये ही नक्कीच सगळ्यांची इच्छा आहे. पण हा रोष का बळावतो आहे ह्याकडे दुर्लक्ष अजिबात केलं नाही पाहिजे. समाजाने या गोष्टीकडे खरंच गंभीरतेने बघायला हवं. हा रोष का बळावतो आहे, का एक लोक का ह्याला जॉईन होत आहेत या पार्टीला, त्यांचं काय आहे. कारण सगळ्यांना आमचा रोजगार नसला, उद्योगधंदे नसले, शिक्षणाच्या पेपर फुटतात, या अशा अनेक प्रसंग असले तरी पॉलिटिशियनची जीवन आहे ना ते व्यवस्थित चाललं आहे. या पार्टीतून त्या पार्टीत, त्या पार्टीतून त्या पार्टीत, एकमेकावर फक्त टीका करायची, झालीच तर अटक, त्याच्या पुढे काहीच नाही. हां म्हणजे तुम्ही आमच्या पार्टीत यावं म्हणून तुमच्यावर ईडीच्या धाडी, चौकशा, ते तुमच्यात आले, तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाले की कोरेकर करीत. ठीक आहे, तो तुमचा उद्योग आहे, तो तुम्ही बघून घ्या, पण आमचे प्रश्न सोडवा ना. तुम्ही तुमचं राजकारण करावं, उच्च कोटीचं राजकारण करावं, कसंही करावं, पण आमचे प्रश्न सोडवा ना. ज्या मुख्य हेतूसाठी तुम्ही राजकारणात आहात तो हेतू तरी साध्य करा. बाकी तुम्ही तुमचं राजकारण करा, पण ह्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघितलं पाहिजे. हे असं का निर्माण होतं आहे, कारण हा रोष जर वाढत राहिला ना मंडळी तर खरंच खूप घातक आहे. हा रोष सकारात्मकतेकडे जावा, पॉझिटिव्हली त्याकडे बघावं जावं. कारण जर एखादा रोष जर त्याच्यामध्ये सकारात्मकता असेल तर त्याचं क्रांतीत रूपांतर होतं. जर ह्याच्यामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी शिरली तर कदाचित डिस्ट्रक्शनकडे हे वळेल. त्याच्यामुळे वेळीच ह्यावर विचार करायला हवा. नुसतं टीका करून चालणार नाही की कॉक्रोच जनता पार्टी निर्माण होते, कोणतरी त्यामध्ये हे करतं आहे, पाकिस्तानी फॉलोअर्स आहेत, अजिबात असं करू नका. अजिबात अशा कोणी प्रतिक्रिया देत असाल तर थांबवा वेळी स्वतःला, किंवा त्यांच्या लोकांनी त्यांना थांबवा.
कारण हा युवा लोकांमधला रोष आहे. तुम्ही युवा लोकांना जर असं संबोधलात की नाही ही कॉक्रोच जनता पार्टी त्याचे फॉलोअर्स पाकिस्तानी आहेत, असं नका बोलू. असं कुठल्याच प्लॅटफॉर्मवर बोलू नका. अहो ज्याच्याकडे तुम्ही भावी पिढी म्हणून बघितलं जातं, ज्याच्याकडे देशाचं भवितव्य म्हणून बघितलं जातं, त्यांना जर तुम्ही हिनवायला निघालात ना तर खूप बेकार होईल. असं नका करू. ठीक आहे, मला आपल्याला बघा ह्या ज्याच्यामध्ये जेवढं कळतं तेवढंच माणसाने बोलावं. जेवढं मला कळतं, जेवढं मला पटतं तेवढंच मी बोलतो. असो. तर मंडळी सध्या मी आहे आपल्या खेडमधल्या गावी आणि छान एन्जॉय करतो आहे. छान एन्जॉय करतो म्हणजे कालचा दिवस आजचा दिवस जरा मनात टेन्शन्स आहेतच, नाही असं नाही आपल्या कासवाचं. पण ठीक आहे, मूव ऑन व्हायला पाहिजे. आणि गेलो तो खेडला, जरा रिलॅक्स झालो आणि आता जातो झोपायला. पुन्हा सकाळी उठायचं. आज थोडंसं काम केलं म्हणजे ते थोडंसं ग्लव्ज काढून पुढे 5-10 मिनटं ते गवत काढले एवढंच. गवत नाही जास्त, कुठे लाजरी वगैरे आहे ती काढतो आहे. बाकी समीक्षाने बाग वगैरे छान साफ करून ठेवलेली आहे. तिचा मसाला देखील झाला, मसाला दाखवायचा राहिला पण ते काल ते टेन्शनमुळे होतं म्हणून ते मसाला वगैरे काय दाखवला नाही. तिला पण मूड नव्हता. असं मंडळी, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सांगा कमेंट करून आवर्जून. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण तुम्हीसुद्धा ह्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघा. ठीक आहे, मनोरंजन वगैरे तर चालूच राहतं, पण कधी कधी हे गंभीर प्रश्न आहेत, त्याच्याकडे सुद्धा त्याच्यावर विचार करायला हवा. असो, तर चला तुर्तास तरी आता इथे थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शुभरात्री. काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची. चला, बाय बाय.